मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने मालवाहतुकीच्या अनुषंगाने प्रभावी कामगिरी केली आहे। विभागातील विविध प्रकारच्या मालवाहतुकीच्या श्रेणींमध्ये लक्षणीय आणि उल्लेखनीय कार्य करत कामगिरीत वाढ केल्याने सोलापूर विभागाचे सर्वत्र कार्याचे कौतुक होत आहे। दरम्यान जानेवारी महिन्यात सोलापूर विभागाने मालवाहतुकीच्या माध्यमातून सुमारे 56 कोटी 79 लाखांचे उत्पन्न प्राप्त केले। दरम्यान मागील वर्षी जानेवारी महिन्याचे 55 कोटी 38 लाखांच्या तुलनेत 2.55% वाढ झालेली आहे। जानेवारी महिन्यातील मालवाहतुकीच्या महसूल निर्मितीच्या दृष्टीने ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले। जानेवारीमध्ये 125 इतक्या सिमेंट रेक लोड करून 22 कोटी 40 लाख इतके उत्पन्न मिळवले, जे जानेवारी 2023 मधील 22 कोटी 4 लाखांच्या तुलनेत 1.42% वाढीव आहे। तसेच 6 रॅक कांदा लोड करून 1 कोटी 51 लाखांचे उत्पन्न प्राप्त केले, जे की मागच्या जानेवारी 2023च्या तुलनेत 1 कोटी 18 लाखांच्या तुलनेत 28.31% वाढ झाली आहे। त्याचप्रमाणे जानेवारी 2024 मध्ये 31 रेक साखर लोड करून 21 कोटी 17 लाख इतके उत्पन्न मिळवले। जानेवारी 2023 मध्ये हे उत्पन्न 17 कोटी 85 लाख इतके, म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 18.59% इतकी वाढ झाली आहे। यासह ऑटोमोबाईल वाहतुकीतून एकूण 5 रेक लोड करून 70 लाखांची नोंद केली। अशा माध्यमातून सोलापूर रेल्वे प्रशासनाने उत्पन्न मिळवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे।